सर्वांना नमस्कार. हल्ली वन्यप्राणी बिबटचे जे हल्ले आहेत ते आपल्याला वाढताना दिसून येत आहे. मग काही प्रश्न आपण बिबटच्या स्वभावाविषयी जाणून घ्यायचे का? तर चला स्वतःला काही प्रश्न आपण वन्यप्राणी बिबटविषयी विचारून पाहूया. तर पहिला प्रश्न की बिबट माणसावर मुद्दाम हल्ला करतो का? तर नाही. बिबट हा माणसाला टाळतो. तो सावध आणि भित्रा प्राणी आहे. तो माणसावर कधीही मुद्दाम हल्ला करत नाही. दुसरा प्रश्न असा की बिबट दिवसाऐवजी रात्रीच का फिरतो? तो रात्रीच का आपल्याला जास्त दिसतं? तर तो रात्री सक्रिय असतो. शिकार करण्याची जी वेळ आहे ती त्याला रात्रीची सुरक्षित वाटते, म्हणून बिबट आपल्याला रात्री जास्त दिसतो. मग प्रश्न येतो की बिबट हा आक्रमक आहे का? तर तो आक्रमक अजिबात नाही. तर तो आक्रमण केव्हा करतो? तो स्वतःच्या संरक्षणासाठी आक्रमक होतो. पण बिबट हा कसा आहे? बिबट हा स्वभावाने शांत असा प्राणी आहे. मग प्रश्न येतो की बिबट गावात का येतो? हल्ली आपल्याला सगळीकडे बिबट गावात येताना, शहरात येताना दिसत आहे. तर त्याचं कारण काय? त्याचं कारण सहज आणि साधं सोपं आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण जंगल हळूहळू नष्ट होत चाललेलं आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट हा कुठे येत आहे? गावात येत आहे. मग प्रश्न येतो की बिबट आपल्याला असा लपून हल्ला करताना दिसतो किंवा लपून बसणारा दिसतो. कारण काय? कारण बिबटचा जो मूळ स्वभाव आहे तो बिबट हा एकाकी प्राणी आहे. तो थोडा गुप्त किंवा एकाकी स्वभावाचा प्राणी आहे, म्हणून तो आपल्याला असा लपून बसलेला दिसतो. मग बिबट हा माणसाला आपली शिकार समजतो का? हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हल्ली जी होत आहे ती माणसांवरच आपल्याला जास्त होताना दिसत आहे. तर नाही, माणूस हा त्याची नैसर्गिक शिकार अजिबात नाही. तर त्याची शिकार कोणती आहे? वन्य प्राणीच, हरिण, डुक्कर हेच त्याची नैसर्गिक शिकार आहे. मग बिबट झाडावर का चढतो? हाही प्रश्न आपल्या मनात येतोच की बिबट आपल्याला झाडावर चढताना दिसतो. तर आपली शिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व शिकार कुठे जाऊ नये किंवा धोका टाळण्यासाठी म्हणून बिबट हा झाडावर चढतो. मग जर बिबट अचानक आपल्यासमोर आला तर आपण काय करावे? तर आपण एकदम शांत राहावे. एकदम असं पळून जाऊ नये की त्याच्यावरही हल्ला करू नये. थोडं त्याच्याकडे पाहत हळूहळू आपण काय केलं पाहिजे? मागे गेलं पाहिजे. अचानक जर धावलो तर तोही त्याला काहीतरी धोका आहे हे समजून आपल्यावर हल्ला करू शकतो. मग बिबट हा हिंसक प्राणी आहे का? तर बिबट हा हिंसक नाही. तो मानवाच्या हस्तक्षेपामुळे अडचणीत आलेला एक वन्य प्राणी आहे. म्हणून मग आपण बिबटच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी त्याला हिंसक प्राणी ठरवून त्याच्याशी आपणही तसं वागलं तर चालेल का? किंवा त्यांना फक्त पकडून कुठेतरी झूमध्ये किंवा असं बंदिस्त भागात ठेवून चालेल का? तर नाही. बिबटविषयी आपण अशी छोटी छोटी माहिती किंवा जनजागृती घेऊन त्यांना, वनांना व वनातील वन्य प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी छोटी छोटी पावलं आपणही उचलू शकतो. तर चला आपणही आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी व आपल्या भविष्यासाठी, आपल्या वनांसाठी आणि आपल्या वन्यजीवांसाठी एक पाऊल उचलूया व बिबट याच्या संरक्षण, संवर्धनासाठी पुढे येऊया. धन्यवाद.